पुणे शहरातून एक गंभीर आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। या ईमेलमध्ये पुणे महापौर कार्यालयासह नागपूरमधील काही ठिकाणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्याचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। धमकीच्या ईमेलमध्ये आयईडी अर्थात इम्प्रोवाइज एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसद्वारे स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख करण्यात आला असून काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आलाय। ईमेल प्राप्त होताच पोलीस, बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसेच सायबर विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत। दरम्यान ईमेलची सत्यता पडताळणं आणि तो पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। ईमेल येत असतात, आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो। त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत। पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आतापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात, ते चुकीचे असतात। तथापि कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे, ते होत आहे। प्राथमिक दृष्ट्या माहिती घेतल्याच्या नंतर मी आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली। तसं कुठल्या ज्या ठिकाणांची नावं त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहेत त्या ठिकाणी सुरक्षेचा देखील आढावा घेण्यात आला आणि डॉग स्क्वॉड असेल किंवा विविध यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी देखील करण्यात आली। तसं तिकडे कुठलेही आक्षेपार्ह किंवा ते धोकादायक असं कुठलेही सबस्टन्स तिथे आढळलेलं नाही। आणि जो काही ईमेल आलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की याही अगोदर असे ईमेल्स आलेले होते आणि हे सगळे ईमेल्स हे डार्क वेबमधनं VPNमधनं हे पाठवले जातात। परंतु तरीसुद्धा या प्रकरणाची चौकशी सध्या चालू आहे। सध्या प्राथमिकदृष्ट्या एवढी माहिती उपलब्ध आहे। नाही, या प्रकरणाची अजूनपर्यंत माझ्याकडे तशी कुठली माहिती नाही, परंतु आपल्या माध्यमातून जे काही समोर आलेलं आहे अशा पद्धतीने जर का अधिकाऱ्यांवरती कोणी हमला करायचा किंवा त्यांना इजा पोचवायचा प्रयत्न केलेला असेल तर नक्कीच त्या गुन्हेगारांवरती कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा पद्धतीची हिंमत पुन्हा होणार नाही ह्याची देखील आम्ही दक्षता घेऊ। हे बघा, AMC बांगर यांच्या ऑफिशियल मेल आयडीवरती अशा पद्धतीचा धमकीचा ईमेल आलेला आहे। मलाही त्या पद्धतीचा फोन आला होता। मलाही म्हणजे मला प्रशासनाकडनं सांगितण्यात आलं की ह्या पद्धतीचं मी सांगितलं अशा पोकळ धमक्यांना आपण घाबरायचं नाही। जे माझे नियोजित असलेली संपूर्ण महानगरपालिकेची सर्व कामं आम्ही ह्या ठिकाणी जी मी नियोजित माझ्या मीटिंग्स होत्या त्या पण ह्या ठिकाणी चालू आहे। मुंबईकरांच्या जनतेसाठी जी हिताची कामं आहेत ती आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेली आहे। अशी धमक्या आम्हाला जर आलेत, ज्यावेळी मी महापौर झाले त्याचवेळी मी बांगलादेशी फेरीवाले, तो तर माझा पहिला अजेंडा होता की अशा पद्धतीने बांगलादेशी फेरीवाले जे आहेत ते त्यांना ह्या ठिकाणी 100% आम्ही उठवून मुंबईच्या बाहेर पाठवणार आणि मूळ मुंबईकरांना न्याय देणार अशा पद्धतीची आमचा जो विषय होता। मग मी या ठिकाणी महापौर म्हणून असेल की उपमहापौर म्हणून गाडी असतील, आम्ही सर्वजण नेहमीप्रमाणे काम करतोय। नेहमीप्रमाणे सकाळी जरी तो मेल मला कळाला तरी मी या ठिकाणी आलेले आहे, मी माझं काम केलेलं आहे। मला माझ्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे। मला माझ्या मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे आणि जे सुरक्षा प्रशासन आहे त्याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे। तर त्यामुळे अशा पोकळ धमक्यांना महापौर रितू तावडे घाबरणार नाही।